नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी गुन्हा दाखल झाला, आजोबांना अभिमानच वाटेल. गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. रेल्वे बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध. 16 डिसेंबरला प्रकल्पाबाबत अधिक स्पष्टता. खासदार सुनील तटकरेंची पत्रकार परिषदेत माहिती. मनोज जरांगे पाटील यांचे पोलादपूरमध्ये जंगी स्वागत. मराठा समाजातर्फे 101 मशालीने करण्यात आले स्वागत. आणि लांजा तालुक्यातील देवधे गटात कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडला प्रचाराचा नारळ. पाहुयात सविस्तर वृत्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर डिलाईल रोडच्या पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी डिलाईल रोडच्या पुलाची दुसरी मार्गिका 10 दिवसांपासून तयार असूनही सुरू करण्यात आली नव्हती असं म्हटलंय. मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी असे गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटेल असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. काल रात्री की आज सकाळी माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्यासोबत माझ्या सहकार्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे गुन्हे कशासाठी आहेत तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी आहेत, मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आहेत. जो डिलाई रोड ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती. का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचा वेळ नाही आहे. ती लेन बंद ठेवण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल गेले अनेक वर्ष त्या डिलाई रोडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांना आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना, रोज जे आमच्या वरळीत येऊन काम करत असतात जे फ्लोटिंग पॉप्युलेशन, त्यांना अनेक वर्ष हा त्रास होता. पाठी लागून आम्ही जेव्हा पहिली लेन तयार झाली तेव्हा हेच सांगितलं होतं की जर त्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन केलं नाही तर आम्ही आमच्या गणपती बाप्पाची मिरवणूक नेऊच. आणि त्यावेळी एक पालकमंत्री धावत पळत आले आणि काहीतरी नारळ फोडून गेले. हे देखील तसंच होतं. काल जर आपण पाहिलं असेल तर परवा रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे काही बॅरिकेड होते. ते बरोबर आम्ही बाजूला रोल बाय केले कारण ते बॅरिकेडला टायर्स होते. ते बाजूला ढकलल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे, फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे आम्ही सांगितलं. पण हा रस्ता डिलाई रोडचा ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंग झालेले, लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो कारण BMCचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं वेळ मिळत नाही म्हणून ही BMC थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी जी केस झालेली आहे, माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही. हे जे सरकार चाललं आहे आपल्याला माहिती आहे, हे बुलेट ट्रेनमधून येणारं जाणारं सरकार आहे. बुलेट ट्रेन झाल्या हे पलीकडे जाणारं सरकार आहे. जिथे वर्ल्ड कपची फायनल होईल तिथे सरकार जाऊन बसेल आता. पण मूळ मुद्दा हाच आहे की जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत, अतिक्रमण वगैरे, मला वाटतं पहिले गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजेत ते जे 2 पालकमंत्री आहेत, एक बिल्डर पालकमंत्री आहेत आणि एक दुसरीकडचे पालकमंत्री आहेत जे BMCमध्ये जाऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल झालेले आहेत. आणि जर गुन्ह्याचंच बोलायचं असेल तर जे प्रशासक आहेत, जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, कदाचित मी ऐकतोय त्यांना बदलीकडून कुठे पलीकडे जायचं आहे, दिल्लीला जायचं आहे की कुठे प्रमोशनवर जायचं आहे. पण एकच महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की गेल्या 1 वर्षामध्ये जो त्यांचे भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत, रस्त्याचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, तुमचं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल, हे सगळे घोटाळे जे केलेले आहेत त्याच्यावर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला प्रमोशन मिळणार का आणि दुसऱ्या कुठच्या खात्यात घेतलं जाणार का? चौकशी का नाही झाली असून? पाहिलं असेल आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सचा मी बोलत होतो रस्त्याचं, एक कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना आता बाद करायला लागलेलं आहे. पण आमच्यावर रस्ता चांगला तयार झाल्यानंतर लोकांसाठी तुम्ही उघडत नाही म्हणून आम्ही जेव्हा तो उघडून देतो तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल होतो.
पण त्या कॉन्ट्रॅक्टरवर अजून गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याचं ब्लॅकलिस्टिंग झालं नाही. हे कोणाचं सरकार आहे? बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. तर मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यावर आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण मिळालं पाहिजे असं स्पष्ट मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे. मी काल मुंबईला माझी खूप मोठी पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये मी स्पष्टपणाची भूमिका मांडली की सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी राज्य सरकारने दिलं गेलं पाहिजे. यापूर्वी सुद्धा 2 वेळेला आरक्षण दिली. पहिलं आरक्षण दिलं त्यावेळेला मी सरकारमध्ये होतो. लोकशाही आघाडीचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण अजितदादा त्यावेळेला सरकारचं नेतृत्व करत होते. परंतु ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते घटनात्मक बाबी आणि विशेष करून मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी, तर मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निष्कासित केल्या. त्यामुळे ते आरक्षण त्या ठिकाणी टिकलं नाही. एकनाथराव शिंदे सहित महायुतीच्या सरकारच्या पूर्णपणाचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते देत असताना कायद्याच्या कसोटीवरती ते त्या ठिकाणी टिकलं गेलं पाहिजे. एक भाग ते आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे, याचा विचार भारत सरकारने राज्य सरकारने केला पाहिजे. आदिवासीच्या आरक्षणाला त्याच्यातून धक्का लागता कामा नये. स्वच्छपणाची ही भूमिका आहे आणि ही भूमिका सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला मुंबईला बोलवली होती त्याला राज्यातले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीमधल्या सर्व नेत्यांनी या भूमिकेवरती एकमत त्या ठिकाणी केलेलं आहे. अकाली प्रौढत्व आलेले रोहित पवार त्यांना राजकारणातलं खूप काही कळतं असं दाखवत आहेत असं म्हणत खासदार सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर देखील निशाणा साधलाय. अकाली प्रौढत्व आलेले रोहित पवार अलीकडच्या कालावधीमध्ये राजकारणातलं खूप काही त्यांना समजतं असा पद्धतीचा सांगण्याचा दुर्दैवयुक्त प्रयत्न करतात. राजकीय दिशाभूल करण्याच्या पलीकडे याच्यापेक्षा दुसरं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी निर्णायक पद्धतीने या ठिकाणी सांगू शकतो, अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व ठेवूनच विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं त्या ठिकाणी जाणार आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मलाही विश्वास आहे की एकनाथरावच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे ही सुद्धा एकसंघ त्या ठिकाणी आहे. स्वतःच्या हातातलं सगळं निसटण्याच्या नंतर मग संभ्रम निर्माण करण्याचा राजकीय केविलवाणा जो प्रयत्न असतो तो केविलवाणा प्रयत्न अकाली प्रौढत्व आलेल्या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. तर बहुचर्चित अदानीच्या रेल्वे मालगाडी बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्याबाबत कोणीच मनात शंका आणू नये. रायगडच्या विकासात भर पाडण्यासाठी आपणच रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्न केले. रेल्वे संपादित जागेचा मूल्यांकन करून योग्य मोबदला प्रकल्प दाखले, मुख्यतः उचेल, हाळ, कांडणे गावांसाठी असुरक्षित ठरणारा रेल्वे मार्ग बदलणं, प्रकल्प नेमका काय आहे यासाठी संबंधित विभागानं सादरीकरण करणे अशा मागण्यांवर कायम शेतकऱ्यांसोबत आहे अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रोहा बाधित शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अत्यंत समाधानकारक चर्चा झाली. त्यातून रेल्वे संपादन जागेची मोजणी केली जाणार आहे. 16 डिसेंबर रोजी औद्योगिक प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रकल्प नेमका काय आहे याची स्पष्टता करण्यासाठी ठोस आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी उपस्थित बाधित शेतकऱ्यांना दिलं. दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी औद्योगिक प्राधिकरण विभाग, अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची मोजणी पुढे ढकलण्याचे निर्देश दिल्यानं रेल्वे प्रश्नावर भालगाव येथे आयोजित 22 नोव्हेंबरची सभा तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. त्या खात्याच्या मंत्री महोदय त्या पद्धतीने घाई करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मनात पहिला सर्वे जागा आहे त्या पण जागा आमच्या. या प्रकल्प 2 वर्षापूर्वीच भारत सरकारच्या रेल्वेचा भारत सरकारचा ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यामध्येच आगरदांडा ते रोहा रेल्वेच्या मार्गासाठी भारत सरकारने तरतूद केली होती. नंतर ही जमीन खाजगी पद्धतीने संपादित करण्याचं वरिष्ठ पातळीवरती चर्चा होती. त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका मांडली की खाजगी जमीन संपादित केली जाऊ नये. जमीन संपादित करायची असेल तर MID ॲक्ट खाली त्या ठिकाणी संपादित व्हावी. MID ॲक्ट म्हणजे MIDC ॲक्ट की ज्याच्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दाखले असतील, नवीन भूसंपादन कायद्याचे फायदे असतील, जमिनीचा मोबदला असेल, एस ग्रेशा काय रक्कम द्यायची असेल
तर ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे असा आग्रह त्या ठिकाणी धरला गेला, माझ्याकडून धरला गेला खासदार म्हणून. आणि त्याच्यानंतरच राज्य सरकारच्या उद्योग विभागाने तशी अधिसूचना काढली आणि आता MIDC जागा संपादित त्या ठिकाणी करणार आहे. प्रकल्प यावेत अशी माझी स्वतःची भूमिका आहे. प्रकल्प येताना ते प्रदूषणकारी नसावेत हा दुसरा भाग आहे. आणि प्रकल्प येत असताना इथल्या भूमिपुत्रांच्या वरती कुठलाही अन्याय होणार नाही. मग तो जमिनीच्या किमतीच्या बाबतीमध्ये असेल किंवा भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल, तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा रास्त हक्क मिळालाच पाहिजे, ही माझी त्या ठिकाणीची भूमिका आहे. एक बाब समाधानाची आहे की मगाच्या चर्चेमध्ये प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने सुद्धा स्पष्ट करण्यात आलं की प्रकल्पाला त्यांचा विरोध नाही, पण या विशिष्ट बाबींची पूर्तता झाली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचं शनिवारी रात्री पोलादपूर नगरीत आगमन झालं असून त्यांचे 101 मशालींनी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावाली सराटी गावामध्ये आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. यानंतर त्यांनी ठिकठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सभा घेतल्या. त्यालाच अनुसरून रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून नरवीर भूमी पोलादपूर येथे मनोज जरांगे पाटील यांचे रात्री आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 101 मशाली पेटवून मराठा बांधवांनी त्यांचं स्वागत केलंय. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते. कारण या मराठा समाजाला मायबाप मानलंय म्हणून सांगतो, माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो. फोटो देऊ नका, फक्त आपली एकजूट फोटो देऊ नका, याच्यात राजकारण येऊ देऊ नका. स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी लढा. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा फायदा आहे. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा फायदा आहे. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या लेकरासाठी लढा आणि एकदा आयुष्याची भाकरी आरक्षण देऊन आपल्या लेकराला द्या. मग तुम्हाला तिथून पुढे ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा, पण सध्या स्वतःच्या लेकराच्या हितासाठीच लढायचं. हा विडा सगळ्यांनी उचला. स्वतःचे लेकर सुखी करा. स्वतःचं लेकरही अधिकारी झाले पाहिजेत, त्यांच्या अंगावरही वर्दी चढली पाहिजे. प्रत्येक शासकीय क्षेत्रात आपला मराठ्यांचा पोरगा गेला पाहिजे. उच्च शिक्षणात मराठ्यांचा पोरगा गेला पाहिजे. हे स्वप्न आता साकार होणार आहे. फक्त तुम्हाला थोडे दिवस एकजुटीनं राहावं लागणार आहे. कारण मी तुमच्या जीवावरती आणि तुमच्या बळावरती जीवाची बाजी लावून तिथं बसलेलो आहे. तुम्ही इकडं पाठीमागं तुमच्यात फूट पडून देऊ नका आणि मतभेद होऊ देऊ नका. कारण सगळे समाज मला आता शत्रू मानायला लागले आणि सरकारही. मी त्यांना भेट नाही आणि मोजीत सुद्धा नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त तुम्ही संभ्रम निर्माण करून मतभेद होऊ देऊ नका. सगळ्यांना कळून चुकलंय. मराठा ओबीसी आरक्षणात गेला हे सगळ्यांना आता कळून चुकलंय. त्यामुळे कोणालाच आता काय करता येत नाही. कारण आपली 24 डिसेंबर पर्यंत कसोटी. आरक्षण मिळेपर्यंत सावध राहा. जास्तीचे गाव संघटित करा. आणि इतके लोक इतक्या रात्री एकत्र जमलेत म्हणल्याच्या नंतर तुम्ही पक्के संघटित येतात मला शंका घेण्याची आवश्यकता नाही. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मेळावे घेतले जात आहेत.
18 नोव्हेंबर रोजी लांजा तालुक्यातील आजगे गावात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद गट देवधे गटातील कार्यकर्त्यांना रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, मोहम्मद पावसकर, अझर पावसकर, माजी सरपंच आणि काँग्रेस नेत्या धनिता चव्हाण, उद्योजक भगवान ढेकणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भिकुशेठ पाथरे, राजन शिंदे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश लाड यांचा निसटता पराभव झाला होता, परंतु येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत अविनाश लाड यांना आमदार करण्यासाठी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगली कंबर कसल्याचं चित्र देवधे गटात झालेल्या मेळाव्यादरम्यान पाहायला मिळालं. आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की मनापासून आम्ही तुमच्याजवळ सांगतोय. आता आपल्या घरी पाहुणा येतो ना आपल्या घरी. आपण पाहुण्याला काय म्हणतो? बाबा राहा आजचा दिवस माझ्याकडे. पाहुणा 1 दिवस राहतो, 2 दिवस राहतो, 3 दिवस राहतो. हळूहळू पाहुणा तुमचा घरच काबीज करायला लागला की हो. आधी एकटा आला, आता नंतर हळूच बिराड आणला, आता पोराला आणला, पाय पसरायला लागला. अरे पण त्या पाहुण्याला किती दिवस ठेवणार? का त्या पाहुण्याला तुमचं फुकटचं मिळालेलं आहे? पाहुण्याचं घर इथलं आहे का? पाहुण्याने ते शेती केला नाही का? तर नाही. तरी त्याला आम्ही अंगणात जागा दिली, त्याचा उदो करतो. झालं, पाहुण्याचं काम होतंय. मग हे जे पाहुणे आता गेली 2-3 टर्म तुम्ही देताय, त्या पाहुण्याने काय काय केलं तर आमच्या शेलारांनी सांगितलं, मी पण नाही सांगितलं. हे डोंगर गावातनं आलेत राजापूरच्या. त्यांनी जे गाडी देताना पाहिलं ते समोरून कथन केलं, माझ्यापासून लांब आहे. त्यांना कळलं व्यथा. आज जी माझी परिस्थिती आहे, मी पहिलाच गोष्ट सांगतो. मग तुम्ही म्हणाल काहीतरी सांगणार आहे. मी माझ्या वाढदिवसाला सांगितलं ढेकणे साहेब, अविनाश लाड लढणार म्हणजे लढणार. आणि महाविकास आघाडीतून 101% तिकीट आणायचं, आणणार. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.